नंतर आपलं स्वागत। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो अभिनेता सलमान खानच्या घरी जी फायरिंग झालेली होती आणि त्याच्यावरनं जे राजकीय पडसाद उमटू लागलेले त्याच्यावरनं विरोधकांनी राज्य सरकारवरती चांगलीच आगपाकड केलेली आहे। तर या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असं स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। मुंबईसह राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। पोलीस खातं फक्त पक्षांतर करणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे। सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग, गोळीबार हा इशारा नाहीये, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार त्यांची पोलखोल केली आहे। राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्याचा दावा करत राज्य सरकार सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। जर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार, जे मी अनेक महिने म्हणते, त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे। कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता। म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये राहून जर हे हिम्मत करत असतील गोळीबार करायची, तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही। गोळीबाराच्या घटनेची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली। सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झालाय ते दुर्दैवी प्रकार आहे। मी स्वतः सकाळी 7 वाजता पोलीस आयुक्त, लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो। सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो, त्यांनाही दिलासा दिलेला आहे। कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई होईल। त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत। ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल। मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत झालेल्या गोळीबारामुळे विरोधकांना नवा मुद्दा मिळाल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या